रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला अतिशय षोडशोपचारे पूजा करणं किंवा गुरुजींना बोलून अभिषेक करणं शक्य नसतं. तर अशा वेळी आपण काय करतो की अभिषेक करणं टाळतो. असं न करता आपण श्रावणामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू वापरून कशा पद्धतीने महादेवाचा अभिषेक करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर अभिषेक करण्यासाठी काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून आपण स्नान करायचं आहे. महादेव हा असा एक देव आहे की ज्याची आपण त्रिकाल पूजा करू शकतो. ज्यांना सकाळी शक्य आहे त्यांनी सकाळी, ज्यांना दुपारी शक्य आहे त्यांनी दुपारी, आणि ज्यांना संध्याकाळी शक्य आहे त्यांनी संध्याकाळी अभिषेक केला तरी चालू शकतो. तर सगळ्यात आधी आपल्याला स्नान करून झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या ठिकाणी एक स्वच्छ जागा, ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाट ठेवून तिथे महादेवाचं शिवलिंग स्थापन करायचं आहे. पार्थिव शिवलिंगही स्थापन करू शकतो किंवा आपल्या देवघरात जर आधीपासून शिवलिंग असेल तर आपण त्यावरही अभिषेक करू शकतो. स्त्रियांनी अभिषेक करताना नमः शिवाय असा मंत्रोच्चार करायचा आहे आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय हा मंत्रोच्चार करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरी चालू शकतो. महादेवाच्या पूजेमध्ये पाण्याला एक विशेष महत्त्व आहे. जेव्हा आपण शिवलिंगावर जलाभिषेक करतो तेव्हा आपल्या मनातील अस्वस्थता कमी होऊन आपल्याला मनःशांती मिळते. दुसरा पदार्थ आहे गंगाजल. जेव्हा आपण शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक करतो तेव्हा असं म्हटलं जातं की आपलं पापक्षालन होतं. दूध, शिवलिंगावर दुधाने अभिषेक केल्यानंतर आपल्याला उत्तम आरोग्य मिळते असे मानले जाते. दह्याला समृद्धीचं आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपण शिवलिंगावर दही अर्पण करतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये सुद्धा समृद्धी आणि स्थैर्य येते असं मानलं जातं. पाचवा पदार्थ आहे मध. मध हा मूळतः मधुर समजला जातो आणि ज्यावेळी आपण शिवलिंगावर मधाने अभिषेक करतो त्यावेळी आपल्या वाणीमध्ये गोडवा येतो. तसेच आपल्या नात्यामध्ये जर काही अडचणी असतील तर त्याही दूर होण्यास मदत होते. म्हणजेच काय, तर नात्यांमध्ये गोडवा येतो असं मानलं जातं. सहावा पदार्थ आहे तूप. तुपाला तेजाचं प्रतीक मानलं. जेव्हा आपण शिवलिंगावर तुपाने अभिषेक करतो, तूप अर्पण करतो पण महादेवाला, असं केल्याने आपली वंशवृद्धी होते, तसेच आपल्या जीवनात तेज प्राप्ती होते. सातवा पदार्थ आहे चंदन. चंदन हे मुळातच शीतल आहे आणि ज्यावेळी आपण चंदनाने शिवलिंगावर अभिषेक करतो त्यावेळी आपल्यातील क्रोध कमी होऊन, अस्वस्थता आणि तणाव कमी होऊन आपल्याला मनःशांती मिळण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपण जेव्हा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून शिवलिंगावर अभिषेक करतो त्यानंतर एकदा शुद्ध जल महादेवांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर जेव्हा आपण महादेवांवर बिल्बपत्र, ज्याला आपण बेलाचं पान म्हणतो, ते जेव्हा अर्पण करतो त्याचं देखील खूप महत्त्व आहे. असं म्हटलं जातं बेलाचं महादेवांना वाहतो त्यावेळी आपल्याला पुण्यप्राप्ती होते. नववी गोष्ट अशी आहे की जे आहे धोत्र्याचं फूल. महादेवांना धोत्र्याचं फूल अतिशय आवडतं आणि ज्यावेळी आपण महादेवांना धोत्र्याचं फूल वाहतो त्यावेळी आपल्यातील नकारात्मकता आणि अहंकार कमी होण्यास मदत होते. आपल्याकडे जर या सर्व वस्तू उपलब्ध नसतील तर फक्त जलाभिषेक केला आणि नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालू शकतो. कारण का महादेवाच्या पूजेमध्ये फक्त वस्तूंची संख्या नाही तर मनापासून केलेलं समर्पण हे जास्त महत्त्वाचं असतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत पुन्हाच अशा माहितीसह. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद.